मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत चांदिवलीतील एका आलिशान प्रोजेक्टला, तसंच नजर टाकणार आहोत मोहन ग्रुपच्या कारकिर्दीवर आणि जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्राबद्दल वास्तुतज्ञ डॉक्टर दीपा नंदनवार यांच्याकडून। आज आपण भेट देणार आहोत चांदिवली येथील नाहर ग्रुपच्या अमृत शक्ती ह्या प्रोजेक्टला आणि एक फेरफटका मारणार आहोत अमृत शक्ती मधील आलिशान आणि लक्झरियस विलासचा। आज आपण भेट देणार आहोत चांदिवली इथल्या नाहर ग्रुपच्या अमृत शक्ती या प्रोजेक्टला। अमृत शक्ती ही टाउनशिप 125 एकर मध्ये वसली असून या टाउनशिप मध्ये 22 निवासी टॉवर्स आणि 15 विलाज आहेत। या प्रोजेक्ट पासून नॅशनल आणि इंटरनॅशनल विमानतळ अगदी जवळ असून उपनगरी रेल्वे, प्रस्तावित मेट्रो स्थानक, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग तसंच वांद्रे कुर्ला संकुल, MIDC आणि सिब्स यांच्यासारखी व्यावसायिक संकुलं या ठिकाणापासून जवळ आहेत। इथं उत्तम दर्जाचं क्लब हाऊस, गार्डन, हेल्थ क्लब, स्विमिंग पूल, रेस्टॉरंट आणि डिपार्टमेंटल स्टोअर अशा उत्तम सुविधा रहिवाशांना दिल्या जाणार आहेत। तसंच या प्रकल्पात स्केटिंग रिंग्स, सापशिडी, चेस बोर्ड आणि लहान मुलांच्या खेळण्यांच्या इतर साहित्याचा समावेश केला आहे। या प्रोजेक्टमध्ये 4 BHK चे आलिशान 15 विलाज आहेत। लक्झरी आणि ऐसपैसपणा हे या विलासचं वैशिष्ट्य। या विलासची सजावट केल्यानंतर ते कसे दिसतील ते आपण पाहूया। आपण पहिल्यांदा प्रवेश करतो ते आलिशान अशा बैठकीच्या खोलीत। अतिशय दिमाखदार अशी या बैठकीच्या खोलीची रचना आहे। लक्झरी आणि ऐसपैसपणा हे या बैठकीच्या खोलीचं वैशिष्ट्य। इथं आपण आवडीप्रमाणे सजावट करू शकतो। या ठिकाणी बैठकीची रचना आरामदायी करण्यावर भर देण्यात आला आहे। या आलिशान घरातल्या बेडरूमही तशाच दिमाखदार आहेत। मास्टर बेडरूम, चिल्ड्रन बेडरूम आणि गेस्ट बेडरूम अशा विविध प्रकारे बेडरूमची रचना करण्यात आली आहे।
बैठकीच्या खोलीला लागून आहे ते सर्व सोयी सुविधायुक्त मॉड्युलर किचन. टॉयलेटमध्येही चांगल्या प्रकारची ब्रँडेड फिटिंग्स वापरण्यात आली आहेत. तसंच फ्रेंच विंडो हे या घराचं वैशिष्ट्य. ही आहे एक आलिशान जीवनशैली. विलाज मध्ये जीवनशैली असेल विविध रंगी आणि आकर्षक. सर्व सोयी सुविधांनी युक्त असे हे विलाज म्हणजे ग्राहकांसाठी एक आलिशान असा चांगला पर्याय आहे. लक्झरियस लाईफस्टाईल आणि लॅविश इंटिरियर्स यांचा संगम इथं आपल्याला पाहायला मिळतो. नाहर ग्रुपचे अमृत शक्ती या प्रोजेक्टमध्ये हे विलाज म्हणजे चांदिवलीतील दिमाखदार जीवनशैलीचं दुसरं नाव. प्रत्येक विलासची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की त्या विलासला चारही बाजूंनी अगदी मोकळा असा गार्डन परिसर देण्यात आला आहे, जिथे आपण सकाळी बसून चहा घेऊ शकतो किंवा वॉकिंगही करू शकतो. या गार्डनमध्ये आपण पार्टीजही अरेंज करू शकतो. देखणेपणा आणि स्टाईल यासाठी विलास हे एक उत्तम उदाहरण ठरणार आहे. इथं सोयी सुविधा आणि लक्झरी यांची रेलचेल आहे. हे विलास आहे देखणे आणि भव्य दिव्य. अतिशय आखीव रेखीव आणि प्रमाणबद्ध असे हे लक्झुरियस विलास नाहर ग्रुपच्या अमृत शक्ती या प्रोजेक्टमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहकांना अफोर्डेबल हाऊसिंग उपलब्ध करून देण्यात मोठा वाटा उचललाय तो मोहन ग्रुपनं. चला तर ह्या मोहन ग्रुप विषयी अधिक जाणून घेऊया मोहन ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर जीतू मोहनदास यांच्याकडूनच. From last 25 years we are into the real estate industry, and this industry was formed by our father Sri Mohandas K. Lalchandani, founder of Mohan Group. Last 25 years में करीबन हम लोगों ने 10 से 12 हज़ार घर बनाए हैं, जिनमें सेटिस्फैक्ट्री कस्टमर्स को हम लोगों ने ये घर दिए हुए हैं. इसमें हम लोगों ने काफ़ी प्रोजेक्ट्स बनाए हैं जो अफोर्डेबल हाउसिंग में आते हैं. अफोर्डेबल हाउसिंग में घर हमने शुरू में बनाना शुरू किया जो 2.5 लाख रुपए से घर बनाते थे. 1995 से लेके आज हम लोग लग्जरी हाउसिंग में गए हैं, जिसमें हम लोग घर बनाते हैं 10 करोड़ तक. अफोर्डेबल हाउसिंग में हम चाहते हैं ये देश के अंदर, इंडिया के अंदर हर किसी को घर मिले. अफोर्डेबल हाउसिंग में काफ़ी सारे प्रोजेक्ट्स हमारे चल रहे हैं. से अबाउट आज भी हमारे 6 से 7 हज़ार फ्लैट्स अंडर कंस्ट्रक्शन है in the various parts of India, that is in metropolitan region of Mumbai, just like Ambarnath, Badlapur, Kalyan, and in Goa, Pune, and we are coming up with the number of projects in other cities also. इसमें हमारा एक ही सिर्फ उद्देश्य रहा कि हम जो घर बनाए प्यार से अपने दिल से बनाए और हर किसी को एक घर दे सके. हम वो सब कस्टमर जो आज हमारे पास या और कोई भी डेवलपर्स के पास घर लेता है उनका धन्यवाद करते हैं, उनको अप्रिशिएट करते हैं, उनका हमेशा आभार मानते रहेंगे जो आज हमको स्टैंड देते हैं. उनकी वजह से हम हैं, वो हमारी वजह से नहीं है. मेकिंग होम्स टुडे फॉर टुमारो आप सब लोगों के लिए. वास्तुशास्त्राबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते आणि ह्याच वास्तुशास्त्राचा योग्य वापर केल्यास आपली प्रगती कशी साधता येईल याबद्दल मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ डॉक्टर दीपा नंदनवार. नमस्कार, मी डॉक्टर दीपा नंदनवार. आज आपण बघूया दिशा आणि दोष. आपण आतापर्यंत बघितलं 8 दिशा आणि आपण नेहमी दशदिशांचा विचार करत असतो. एक पृथ्वी आणि आकाश, ज्याला ऊर्ध्व आणि आपण अधर म्हणत असतो. या दिशांचा सुद्धा आपल्या शरीरावर कसा परिणाम होत असतो. तर आपण ज्या वेळेला वास्तू बांधतो तर सगळ्यात पहिला जो सुरू होतो टप्पा तो म्हणजे पृथ्वीपासून, ज्याला आपण पृथ्वी जी दिशा मांडतो, ज्याला आपण अधर म्हणतो. आणि ऊर्ध्व म्हणजे आकाश. काय होतं की पृथ्वी तत्व किंवा
आकाश तत्व या दोन गोष्टी आपण नेहमी विचारात घेत असतो. तर आपल्याला या पृथ्वीपासून म्हणजे पृथ्वी तत्वापासून किंवा अधर दिशेपासून काय त्रास होत असतो. समजा या जमिनीमध्ये काही भूमी दोष असेल तर आपल्याला किंवा त्या वास्तूमध्ये दोष असेल तर इथनं जी एनर्जी त्या घरामध्ये डेव्हलप होत असते म्हणजे जी ऊर्जा तयार होत असते तिथे ज्या वास्तू दोषामुळे किंवा भूमी दोषामुळे त्या जमिनीमधनं जे किरणोत्सर्ग निघत असतात हे पॉझिटिव्ह पण राहू शकतात आणि निगेटिव्ह सुद्धा राहू शकतात. समजा ते पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, निगेटिव्ह असेल तर तुमच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. आता हा परिणाम होतो कसा, तर जशी आपली पायांची आणि हातांची बोटं आहे ही एनर्जी रिसिव्हर आहे आणि एनर्जी रिफ्लेक्टर सुद्धा आहे. तुमच्या घरामध्ये जशी ऊर्जा असेल तशी ती तुमची बॉडी ही एनर्जी रिसिव्ह करत असते आणि सरळ थेट तुमच्या अगदी मूलाधार ते सहस्रार चक्रापर्यंत त्याचा परिणाम होतो आणि हळूहळू ही ऊर्जा सकारात्मक असेल तर सतत सकारात्मकच त्याचा परिणाम होईल. जर नकारात्मक असेल तर त्याचा हळूहळू निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या शरीरावर दिसायला लागतो आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचा टप्पा की जेव्हा आजाराचा जेव्हा विचार येतो त्यावेळेला घर घेत असताना की पुढे आपल्याला भविष्यात या घरात राहायला गेल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या व्याधी आजार हे होऊ नये, कारण हे भूमी दोषाशी संबंधित असतात. इतर वेगवेगळ्या दिशांशी सुद्धा संबंधित आजार आपल्या शरीरामध्ये होत असतात, कारण तिथली जी नकारात्मक ऊर्जा डिस्टर्ब झाली किंवा तिथली ऊर्जा डिस्टर्ब झाली तर त्याच्या शरीरावर आपला हा विपरीत असा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच ब्रह्मस्थान हे मोकळं ठेवण्याची एक पद्धत आहे, कारण ब्रह्मस्थान हे ऊर्जा त्या घरामध्ये सगळीकडे पसरवत असतं. जशी शरीर आपल्या शरीराची नाभी हे ऊर्जा स्थान आहे, कारण आपल्या शरीराला संपूर्ण शरीरात जर पूर्ण ठिकाणी ऊर्जा पोहोचत असेल तर नाभीच्या माध्यमातून, तसंच वास्तूमध्ये जो अधर जी दिशा आहे म्हणजेच ब्रह्मस्थान मोकळं ठेवून आपल्याला तिथनं सकारात्मक ऊर्जाही मिळत असते आणि त्यासाठी त्या भूमीमधले असलेले निगेटिव्ह रेडिएशन्स किंवा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या सुरुवातीला काढून टाकल्या जातात. त्यानंतर आकाश तत्व ज्याला आपण ऊर्ध्व दिशा म्हणतो म्हणजे आकाश, याचा परिणाम आपण ब्रह्मस्थानामध्ये पूर्ण जो आपण जे बांधकाम करतो आणि त्यातला जो ब्रह्मस्थानाच्या वरचा भाग मोकळा ठेवतो त्याला आपण आकाश तत्व म्हणतो. यामुळे काय होतं की ब्रह्मांडामध्ये जी पूर्ण ऊर्जा आहे, विश्वामध्ये जी ऊर्जा आहे ती त्या वास्तूमधनं त्या घरामध्ये सर्वत्र पसरत असते आणि त्या घरामध्ये आपला जो आकाश तत्वाशी रिलेशन आहे ते आपल्या मेंदूचं आहे आणि आपलं घराचा वरचा जो भाग आहे त्यातला जो ब्रह्मस्थानाच्या वरचा भाग आहे तो मोकळे ठेवण्याची पद्धत आहे. यामुळे काय होतं की या दश दिशांचं नियमन होतं. ऊर्ध्व आणि अधर ज्या सकारात्मक ऊर्जा आहे त्या आपल्याला तिथे मिळत असतात. या जर बंद असतील तर काय होतं की जे आपल्याला जे तत्व पाहिजे, जे युनिव्हर्सल फोर्स आहे तो युनिव्हर्सल फोर्स पूर्ण वास्तूमध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्याला त्याच्या नकारात्मक ऊर्जांचा सामना करावा लागतो आणि याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर मनावर होत असतो. दोषांमुळे तर होतच असतो, पण या सगळ्या नियमांचं नावच वास्तुशास्त्र आहे, कारण या सकल ब्रह्मांडाचा विचार करून, कारण पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे, जे ब्रह्मांडामध्ये आहे ते पिंडामध्ये आहे, कारण आपण सुद्धा या पृथ्वीचाच अंश आहोत. जे पृथ्वीत असेल ते आपल्यात असेल आणि म्हणूनच हे सगळं समायोजन नियोजन करण्यासाठी वास्तुशास्त्र हे निसर्गावर आधारलेलं एक शास्त्र आहे.